हॅलो नमस्कार मित्रांनो, सर्वांचं शेतकरी बिझनेस सोशल मीडियामध्ये स्वागत आहे. मी योगेश कदम. आज आपण हरभऱ्याची शेवटची फवारणी कोणती केली पाहिजे व करावी त्याविषयी माहिती देणार आहोत. पहा, आता लास्टच्या फवारणीमध्ये कोणत्या किडीचा प्रादुर्भाव जास्त पडतो आणि काय होऊ शकतं ते पहा. घाटाळी आणि दाण्यांच्या वाढीसाठी फुगवणीसाठी खास औषधाची फवारणी देतो आपण खाली. हरभरा पिकात तिसरी आणि शेवटची फवारणी कोणती घेतली पाहिजे ती खाली पाहू. ते पहा, यावेळी घाटे अळीच्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो. आपल्या हरभऱ्याची अवस्था ही 80 ते 90% घाटे अळी असते, घाटे अवस्था असते 10 ते 12% ही फुल अवस्था. या परिस्थितीत आपल्याला चांगल्या प्रकारची फवारणी घेणे गरजेचे. यामध्ये तुम्हाला कीटकनाशक घ्यायचे कोराजिन 8 ते 10 मिली प्रति 15 लिटर पंपाला, किंवा कोराजिन नाही घेतलं तरी ॲम्प्लिगो सिजेंटाचं भेटतं अळीसाठी 12 ते 15 मिली. त्यानंतर बुरशीनाशक घ्यायचे कस्टोडिया 25 ते 30 मिली, आणि विद्राव्य खत घ्यायचे 0050 म्हणजे पोटॅशियम शोनाईट 75 ग्रॅम 15 लिटर पंपाला. पोटॅशियम शोनाईट नाही मिळालं तर तुम्ही ICLचा 004932 हा ग्रेड घेऊ शकता 100 ग्रॅमनं. याप्रमाणे फवारणी घ्यायची. नक्कीच तुम्हाला घाटेची पण फुगवण जाडी वाढेल. एक म्हणजे घाटे अळी कंट्रोलमध्ये येईल आणि कोणत्याही बुरशीचा प्रादुर्भाव राहणार नाही पिकावर, आणि उत्पादनात नक्कीच मोठ्या प्रमाणात वाढ होईल. माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि अशा कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या शेतकरी बिझनेस सोशल मीडियाला लाईक शेअर फॉलो करायला नक्की विसरू नका. जर अधिक माहिती पिकाची हवी असेल कोणत्या पण, खाली दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर तुम्ही मेसेज करू शकता. मेसेजच्या मार्फत तुम्हाला नक्कीच रिप्लाय दिला जाईल, आणि तुम्हाला ज्या पिकाची अडचण असेल त्याची नक्कीच माहिती व्हॉट्सअपला मिळून जाईल. धन्यवाद.